कशा आहात सगळे? मी वैशाली पाटील तुमचं मनापासून स्वागत करते. आता इथे प्रश्नचिन्ह उठवलं जात आहे, तर बिग बॉसवरती उठवलं जातं की बिग बॉस बायस आहे का म्हणून. कारण की जी तन्वी जी आहे, तन्वी जिथे जिथे जात होती तिथे तिथे चावी सापडत होती. तर मग तन्वीला जे काय आहे की बिग बॉसने सांगितलं होतं का की चावी जी आहे ती कुठे लपवली म्हणून आहे. तर हे बिग बॉसवरती खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे नवीन घराला कॅप्टन मिळालेला आहे, त्यांचे तन्वी कोलते कॅप्टन झालेली आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे अनुश्रीबद्दल की जे विशाल आणि ह्यांच्यामध्ये थोडंसं आता डिफरन्सेस यायला लागलेत. तर ह्या सगळ्या आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूयात. तर बिग बॉसमध्ये कॅप्टन्सी टास्क सुरू झाला. त्यामध्ये कॅप्टन्सी टास्कमध्ये तंटोजीरावांचे भाऊ जे आहेत त्यांना तंटामुक्त करण्यासाठी बोलवलं गेलेलं आहे. पण त्या कुलपाची चावी जी आहे ती घरामध्ये जे कुलूप आहेत ते उघडायचे आहेत आणि ज्या चाव्या ज्या आहेत त्या घरामध्ये कुठे कुठेतरी लपवलेल्या गेलेल्या आहेत असं सांगितलं गेलं. आणि जिथं गाणं वाजेल तिथे ते कुलपाची चावी जी आहे ती शोधायची आहे. आणि अशा पद्धतीने मग सगळ्यांना जे तिघांना जे सांगितलं की तुम्हाला तुमचे समर्थक निवडायचे आहेत म्हणून. इथे मग सचिन दादा जे आहेत ते प्राजक्ताला निवडतात आणि दीपाली जे आहेत त्या राकेश बापट यांना निवडतात. आता तन्वी कोलतेवर कोण नाही राहिलं, मग तन्वी कोलते जी आहे ती प्रभूला निवडते. आता प्रभूला निवडल्यानंतर पहिला जो राऊंड होता त्यामध्ये सचिनजी यांना चावी भेटते आणि सचिनजी जे आहे ते कुलूप उघडतात. दुसऱ्या वेळेस असं होतं की तन्वी कोलतेला चावी भेटते आणि तन्वी कोलते दोन्ही सलग राऊंड जिंकते, तिन्ही सलग राऊंड जिंकते आणि त्यामध्ये मग तन्वी जी आहे ती कॅप्टन बनते. आता इथे तन्वी कोलते असं म्हणताना दाखवलंय की प्रभू जी आहे ती बोलत होते त्यावेळेस विशालला असं वाटतंय की हे सगळं बायस झालेलं आहे म्हणून. इकडे विशाल पण म्हणतोय की मला जर असं कुठंतरी योग्य वाटत नाही आहे, कारण की आपण टास्क जिंकायचं, आपण सगळा टास्क आपण जिंकला, तिन्ही राऊंड आपण जिंकले, आतमध्ये आपण गेलो आणि कोडं सोडवायच्या वेळेस जेव्हा हे झालं त्यावेळेस एका कोड्यामुळं आपण हारलो. मग टास्क इम्पॉर्टंट नाही आहे का, ह्याच्यापेक्षा कोडं महत्त्वाचं होतं का? तर मग इथे थोडंसं मग विशाल जो आहे तो बिग बॉसवरतीच प्रश्नचिन्ह उत्पन्न करतोय. पण इथे युक्ती पण महत्त्वाची होती, शक्ती पण महत्त्वाची होती. शक्तीमध्ये तुम्ही जिंकलात, पण युक्ती जी बिग बॉसने दिली होती त्यामध्ये तुम्ही कुठेतरी चुकीचं ठरलात, त्यामुळे तुमचा जे निर्णय होता तो चुकीचा झाला. तर यामध्ये बिग बॉसला बायस म्हणणं पण हे कुठंतरी चुकीचं वाटतं मला. आता आता इथे तन्वी जिंकते त्यावेळेस तन्वीला खूप आनंद होतो. तन्वी म्हणते की नाही का की टोळीने टोळीचा काटा काढला म्हणून. आणि ती जी कालच्या प्रमाणे सांगितलं की तन्वी खूपच एक्सायटेड होते त्यावेळेस. त्यावेळेस रुचिता म्हणते की इथे पण ह्यांना आनंद नाही आहे, इथे पण ह्यांना असं वाटतं की टोळी हारली म्हणून हे सेलिब्रेशन करतायत. तर इथे दीपालीचा येत आहेत त्यामुळे तू काय म्हणालीस, तू असं काय बोलतेस? तर त्यावेळेस अनुश्री म्हणते की नाही का की अरे ती ह्या इंडेक्समध्ये म्हणते की टोळी जी हारली ह्याच्यावरती ह्यांना आनंद होते ना, स्वतःची कॅप्टन्सी भेटली म्हणून. तर इथे मग दीपालीचा येत आहेत त्या म्हणतात की हां ठीक आहे ना, मग आम्हाला आनंदच झालेला आहे की टोळी म्हणतात की आम्हाला आनंदच झालेला आहे की टोळी हारली म्हणून, तर आम्ही सेलिब्रेशन करतो, यात तुझं काय जातं म्हणून. आता इथे मग विशाल अनुश्री आणि रुचिता बोलत होते त्यावेळेस मग रुचिता आहे ती थोडीशी बॅडली तोंड करून बसलेली होती की तिला तन्वीला कॅप्टन होऊन द्यायचं नव्हतं, तर ती थोडीशी नाराज होती. त्यावेळेस मग विशाल आणि अनुश्री म्हणतात की अरे नाराज होण्यासारखं काही नाही आहे, कारण की कॅप्टन्सी भेटली ती तन्वीलाच भेटली आणि ती अशी पण ती आहे ती वाचणारच होती पुढच्या वीकमध्ये. तर आपल्याला तर इथं विकेस्ट कोण आहे, तर सचिनजी विकेस्ट आहेत. आपल्याला त्यांना कॅप्टन्सी द्यायचीच नव्हती, तर ते जिंकले म्हणून आपल्याला काय असं, मला तर काय विशाल म्हणते मला तर काय असं आनंद वगैरे झालेला नाही आहे, पण दुःखही वाटत नाही आहे कारण की तिथे सचिनजी कॅप्टन नाही झाले म्हणून. तर इथे मग अनुश्री म्हणते की हो ना, कारण तन्वी जर तन्वीच्या ऐवजी सचिनजी झाले असते तर मग ते स्ट्रॉंग झाले असते म्हणून. तर इथं मग रुचिताची जी आहे ती समजूत काढतात. इकडे आता मग प्राजक्ता सचिन हे सगळेजण बोलत होतात त्यावेळेस राखी बसलेली असते, तेव्हा राखी सॉरी म्हणते. पण ती एकदाच म्हणते अशी की नाही का की हां सॉरी 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 असं, म्हणजे नाही का की आता पुराने मिट्टी डाललो असं. मग इथे प्राजक्ता म्हणते की तू सॉरी आहेस ना, मी हे सगळं केलंस तर. आता सॉरी तर राखी म्हणते की हां मी एकदा सॉरी बोलले ना, झालं आता सगळं संपलं. आता मग इकडे आणि रुचिला दोघं जण बोलत होते त्यावेळेस माईक हिने घातला नव्हता, यावेळेस हे डिस्कस करत होते. कुठेतरी हे रुचिता आणि विशालचं प्रेम प्रकरण जे म्हणजे पब्लिकला दाखवतात ते पब्लिकला वेडे बनवतात का, कारण की या दोघांचं बोलणं या इंडेक्समध्ये होतं की माझ्या घरच्यांना काय वाटेल वगैरे ह्याच्यावरून, आणि हे माईक न घालता बोलत होते की माझ्या फॅमिलीला काय वाटेल वगैरे ह्याच्यावरून. आणि हे विशाल कुठेतरी गेमसाठीच खेळतोय. रुचिताला अजूनही कळत नाहीये की नेमकं काय चाललंय. समजा इथे 20-25 वर्षाचं जर अंतर येत असेल तर कुठेतरी बिग बॉसनं पण यामध्ये हस्तक्षेप करून हिला जे जसं की बिग बॉस 19मध्ये झालं होतं सुंबुलच्या बाबतीत, तसंच कुठेतरी असंच रुचिताच्या बाबतीत पण होते. रुचिताला अजूनही कळत नाहीये की नेमकं गेम पॉईंट ऑफ व्ह्यूनं ती जर खेळत असेल तर हा खूप चुकीचा गेम खेळते रुचिता, की हे प्रेम प्रकरण म्हणजे ही जे हा गेम नाही आहे, हे महाराष्ट्राच्या पब्लिकला आवडणार नाही आहे, हे हिला का कळत नाही आहे. कारण की इतर लोक जे आहेत ते विचार करूनच निर्णय देतात. समजा जर तुला हिंदी बिग बॉस करायचं असतं तर इथं मग ते योग्य ठरलं असतं, पण हे मराठी बिग बॉस आहे, मराठी पब्लिक हे मान्य नाही करत की तर गेमसाठी काहीही कुठलीही पातळी सोडून नाही खेळलं पाहिजे. तर इथे ह्या दोघांनी माईक न घालता बोलत होते त्यावेळेस इकडे राखी आणि
राकेश हे दोघं सुद्धा राखी म्हणते की तू म्हणजे विशाल पण मास्टर माइंड आहे, पण तू पण मास्टर माइंड आहे, मी तुला बघितलंय म्हणून. त्यावेळेस आता राकेश इथं म्हणतो की मी आता रुचिता संग एक प्लॅन करणार आहे आणि रुचिताला आपल्या म्हणजे वेगळाच असा एक ट्विस्ट आणणार आहे म्हणून, की रुचिताला बोलून वगैरे साईडला करणार. मी त्याच्या विरोधात खेळायला त्याला सांगणार नाही आहे, पण मी असं काहीतरी करणार आहे की नाही का की सगळे हक्केबक्केच राहिले पाहिजेत. आता बघूया राकेश बापट नेमका काय गेम खेळत आहेत हे बघण्यासारखं असणार आहे, की नेमकं ही रुचिताला काय इन्फ्लुएन्स करतोय का गेम खेळतोय हे सुद्धा बघण्यासारखं तितकंच राहणार आहे. आता परत इथे मग सकाळ झालेली दाखवले, सकाळ झाली आहे, चांगला मग मस्तपैकी फ्रेश वगैरे सगळेजण गाणं वगैरे करतात. त्यावेळेस मग आता ही रुचिताला काही ना काहीतरी तन्वीच्या बाबतीत करायचंच होतं. मग ही जी झोपली आहे, राखी झोपली आहे, सगळेजण झोपले म्हणजे नाही का झोपतात. इथं मग तन्वीला 2-3 वेळा इथं बजर वाजतो. त्यावेळेस मग तन्वी जी आहे ती सरळ रुचिताला म्हणते की तू उठून बैस, इकडे फिर. तर येथे रुचिता असं म्हणते की मी हिचा जो मुखवटा आहे ते दाखवणार आहे. ही कशी जो भोबळा भाबडा जो चेहरा इनोसंट बनवून दाखवते ना सगळ्यांना, आता मी हिचा चेहरा दाखवणार आहे म्हणून. आणि इथे मग मग रुचिता तू मुद्दाम करतेस का झोपायचं नाटक वगैरे करत होतीस ते, कारण की तू प्रत्येक वेळेस पुढे पण असं तुझं भांडण झालंय की रुचिता आणि तन्वीचं भांडण झालं. त्यावेळेस सुद्धा तू म्हणतेस की माझं डोकं दुखत होतं म्हणून मी झोपले होते म्हणून. तर तुझं डोकं दुखत आहे तर एखादा माणूस जर डोकं दुखत असेल तर मग तो झोपला किंवा शांत बसतो ना, की डोकं दुखतंय मेडिसिन घेतले, तो जास्त भांडायला जात नाही. मग तुझं डोकं दुखतंय तर मग तू भांडतेस कशाला? तू पण शांत बैस ना, तू कशाला तिच्यासंग भांडायला जातेस? की प्रभू जो आहे तो ओरडतोय की नाही का की मी माझी ड्युटी केली, हे कुणी घाण केले, मी रात्री ड्युटी करून झालो तो. तर प्रभू जो आहे ते एकटाच बडबडतोय. दीपाली म्हणते जा बाहेर, सगळेजण बसल्यात तिथे जाऊन बोल, इथे मी एकटीच आहे, मी काही ऐकणार नाही आहे, माझी ड्युटी चालली आहे, कुणाची ड्युटी त्याला माहीत नाही, तिकडे बाहेर जाऊन बोल. तर इथे प्रभू जो आहे तो राखीजवळ येऊन सांगतोय की मी माझी ड्युटी केली होती, आता घाण वेळी झालेली आहे, आता मी काही ते करणार नाही. राकेश म्हणतो की तू कुणाला सांगतोयस? तर इकडं जी तन्वी आहे ती म्हणते मी राणी आहे, मी कॅप्टन आहे, मला सांग, तिला काय सांगतेस? मग इथे मग ती प्रभूचं नाही का की लक्षात नाही आलं प्रभूला, ते थोडंसं होतं फनीमध्ये. त्यानंतर इथे राकेश आणि रुचिता ही दोघंजण बोलत होती. त्यावेळेस राकेश म्हणतो की आपण काहीतरी वेगळं करूया. त्यावेळेस जी रुचिता आहे ती पण रिस्पॉन्स देते, कारण की रुचिताला पण असं झालं की टोळी काटा ग्रुप झाल्यात, तर आता काहीतरी धमाका काहीतरी केला पाहिजे. इथं जी राकेशच्या बाबतीत ती थोडीशी आता थोडंसं पॉझिटिव्हली दाखवते की आपण काहीतरी दुसरा गेम करूया म्हणून. त्यावेळेस तो म्हणतो की नाही का की आपण काहीतरी करायचं असं, की त्यावेळेस मग रुचिता म्हणते की मग आपल्या ह्या तेव्हा राकेश म्हणतो की आपल्या दोघांमध्येच राहायला पाहिजे, की दुसऱ्या कोणाला नाही बोललं पाहिजे म्हणून. त्यावेळेस रुचिता पण ह्याला समर्थन देते की ठीक आहे आपण आपल्या दोघातच राहील म्हणून. आणि जेव्हा कधी रिझल्ट द्यायच्या वेळेस त्यावेळेस आपण ऑन द स्पॉट काय असेल ते तुम्हाला डोळ्यातून खुणव किंवा काय, त्यावेळेस आपण काहीतरी बघू म्हणून याच्यावरती. त्यावेळेस रुचिता जी आहे ती म्हणते की मी विशालच्या विरोधात तर काही जाणार नाही आहे. तेव्हा राकेश पण म्हणतो की मी पण काही काटाच्या विरोधात नाही जाणार, पण आपण एक असा डिसिजन घ्यायचा की त्यामुळे सगळेजण असे चक्रवले पाहिजेत म्हणून. त्यावेळेस रुचिता पण तिथं रिस्पॉन्स देते की ठीक आहे म्हणून. इकडे विशाल आणि हे सगळे बसतात. त्यावेळेस अनुष्का विचारते की काय म्हणतो तो. त्यावेळेस मग रुचिता आहे ती म्हणते की नाही का की सचिनला त्यानं नॉमिनेट केलं होतं, सचिनच्या वेळेस जे रिझन वगैरे दिले होते त्यामुळे ते हर्ट झाले होते, त्यामुळे त्याला थोडंसं कसं तरी वाटत होतं की हा जरा शेलमध्ये गेलाय म्हणून, त्यामुळे ते त्या इंडेक्समध्ये बोलत होते म्हणून. आता इथं तन्वी जी आहे ती म्हणते की नाही का की विशालला असं वाटतंय की बायस झालंय म्हणून. तर आता आपण बायस काय खेळलो, आपण इथं खेळलोच होतो व्यवस्थित, याच्यामुळं जी आहे ती तन्वी बोलत होती. आता बरेचसेच लोक असे म्हणतात की बिग बॉस बायस झाला, कारण की जिथे चावी होती तिथेच तन्वी बरोबर जात होती. आणि काही जण म्हणतात की नाही का की हे जे बायसपणा चाललेला आहे ते कुठेतरी असं शंका येते की जिथं चावी आहे तिथेच बरोबर तन्वी कोलते कशी काय जात होती म्हणून. हे प्रश्न अजूनही आहेत की खरंच बिग बॉस बायस आहे का? कारण की म्हणजे इथे विशाल पण म्हणतोय की मला थोडंसं वाटतंय की टोळीच्या आपण सगळं टास्क वगैरे खेळलो, आपण सगळं खेळलो आणि एका कोड्यामुळं जे उत्तर आहे ते त्यांच्याकडे निर्णय केला, कॅप्टन त्यांचा झाला म्हणून. तर इथे विशाल पण थोडासा नाराज आहे की विशालला पण वाटतंय की नेमकं आपण काय खेळतोय, का आपण खेळत असून पण आपण जर हरत असेल तर आपला काय मग गेम आहे. त्यानंतर इथे विशाल आणि रुचिता ही दोघंजण भांडीत होत असताना विशाल म्हणतोय की जरा ही अनुष्ठीचं काय चाललंय म्हणून, ही प्रत्येक वेळेस मी वेगळी बसते म्हणून. आपण दोघं बसल्या असताना तिथे ती वेगळीच बसलेली होती, मी तिला 2 वेळा विचारलं पण. तर त्यावेळेस रुचिता म्हणते की मला काय प्रॉब्लेम नाही, तुम्ही दोघंजण बसलात तरी.
तर इथे मग विशाल म्हणतो की तुला नेमकं म्हणा म्हणजे नाही काय की मी म्हणतोय काय आणि तू बोलतेस काय, अनुश्रीला पटत नाही का काही गोष्टी, तू वेगळी बसते म्हणून. आणि अनुश्री बसलेली असतात बोलत. त्यावेळेस अनुश्री म्हणते की मला ह्या दोघांचं थोडंसं वेगळंच वाटतं, मला तर अनकम्फर्टेबल वाटतं इथं बसायला, कारण की त्या दोघांचंच काहीतरी चाललेलं असतं आणि मी जर काही करत असले त्यांच्याबद्दल जेवण वगैरे किंवा काय असं चांगलं स्पेशली बनवत असेल तर ती दोघं जण मी त्यांच्यासाठी करते पण ते माझ्यासाठी काही करत नाहीत. आणि जरी बसायचं जरी झालं तरी पण ते त्या दोघांचंच चाललेलं असतं सगळं म्हणून. तर इथे कुठेतरी अनुश्रीला तर अनकम्फर्टेबल वाटायला लागलंय. त्यामुळं आता अनुश्रीचं पण असं झालंय की नाही का की काय करायचं आता ह्यांच्या दोघींच्या बोलण्याच्या ह्याच्यामध्ये. प्राजक्ता विचारते की नाही का की तू फ्लिप का मारतेस, तर त्यावेळेस म्हणते की नाही का मी अशीच आहे आणि मी फ्लिप मारते तर मारते. मग त्यावेळेस प्राजक्ता म्हणते की मग तुझ्यावरती कोणी विश्वास नाही ठेवणार की तू अशी वागतेस म्हणून. तर त्यावेळेस अनुश्री म्हणते की नाही का की मी अशीच आहे आणि मी फ्लिप मारते तर मी फ्लिप मारते. तर इथं मग प्राजक्ता म्हणते की मग आम्ही तुला डील दिली होती की तू मला नॉमिनेट नाही करणार तेव्हा मी तुला नॉमिनेट नाही करणार. तर तर तेव्हा अनुश्री म्हणते की नाही अशी काही डील नव्हती झाली, मी तुला करणार होते, मी विशालला सांगितलं होतं की मी तुला नॉमिनेट करणार आहे म्हणून. तर त्यावेळेस मग प्राजक्ता म्हणते की नाही डील अशी झाली होती आणि त्यावेळेस ठरलं होतं की तू मला करणार नाही मी तुला करणार नाही, काटा ग्रुप जो आहे त्याला सगळ्यांना उडवायचा आहे म्हणून. तर इथे मग अनुश्री म्हणते की नाही मी त्याला स्पष्टपणे सांगितलं होतं की एक नाव माझं ठरलेलं आहे की मी जी आहे ती प्राजक्ताला करणार आहे आणि दुसऱ्या नावासाठी मी शुअर नव्हते की कुठलं नाव द्यायचं म्हणून. तर मग इथे मग म्हणते की प्राजक्ता म्हणते की नाही मला विशाल बोलला होता की मी तिला सांगितलं आहे म्हणून आणि ती तयार झाली आहे त्या गोष्टीसाठी. तर मग इथं मग आपण काय आहे ते डिस्कस करू, क्लिअर करू. तेव्हा विशालला बोलवलं जातं. त्यावेळेस विशाल म्हणतो की नाही आपण असं बोललं होतं की की करायचं वगैरे. आता इथे विशाल जो आहे तो उलटा पडतो, कारण की विशालने जे अनुश्रीबरोबर क्लिअर केलं नव्हतं की तो म्हणला होता काय की मी जे आहे ते प्राजक्ताला करायचं आहे. पण त्यावेळेस जी अनुश्री आहे तिनं म्हणलं होतं की मी जे आहे ते प्राजक्ताला करणार आहे म्हणून. तर इथे कुठेतरी मग विशाल डबल गेम खेळत होता आणि जे आहे ते बरोबर प्राजक्ताच्या पुढे येतं. आणि त्यावेळेस मग नंतर जेव्हा रुचिता आणि विशाल दोघंजण बसले होते बोलत, त्यावेळेस मग रुचिता म्हणते की हिचं काय चाललंय, ही काय अशी बोलतीये, जे आपलं बोलणं झालं तर म्हणजे हिच्यावरती ट्रस्ट ठेवायचा की नाही ठेवायचा आता विचार केला पाहिजे. आता इकडे रुचिता पुन्हा झोपते, म्हणजे नाही का की मुद्दाम त्रास द्यायचा होता हिला तन्वीला की काय माहिती. सारखी झोपत होती आणि तिच्यासाठी 2-3 वेळा बजर वाजतो की झोपली म्हणून तू उठ म्हणून. तर इथे मग तन्वी जी आहे ते तिला सारखी म्हणत असते उठ उठ उठ. तर तरी पण रुचिताचं चालू होतं की मी हिचा काय गोड गोड बोलते, ती हिचा मी माज उतरवणार आहे, मी हिला दाखवणार आहे हिचा मुखवटा काय आहे वगैरे. आता मी सगळे बोलत होते त्यावेळेस परत रुचिताचा डोळा लागतो, पुन्हा एकदा बजर वाजतो. त्यावेळेस रुचिता जिथं जी तन्वी आहे ती बाहेर येते, म्हणते की अरे तिला कोणतरी हलवा, कोणीतरी सांगा तिला की झोपू नको म्हणून. त्यानंतर मग सगळे जर लिव्हिंग एरियामध्ये बसतात त्यावेळेस मग रुटी वगैरे वाटली जाते आणि त्यानंतर मग तन्वी म्हणते की नाही का की ज्याला जो कोणी झोपेल त्याची मी अंडी काढून घेणार आहे म्हणून. त्यावेळेस मग विशाल म्हणतो की अंडीच काढून घेणार आहेस ना, मग ठीक आहे आम्ही झोपतो तर आमची 2-2 अंडी काढून घे म्हणून. तर त्यावेळेस ज्यावेळेस तन्वी म्हणते की अरे माझं पुढचं पण आहे का, जर अंडी काढूनही कुणीतरी झोपत असेल तर मग मी तिथं त्याच्यावरती ॲक्शन घेणार, मी थाळी वाजवणार, त्याच्या कानात जाऊन ओरडणार आणि तरी ऐकत नसतं तर मग हाताला पाणी घेऊन डोळ्याला लावणार. त्यावेळेस मग रुचिता म्हणते की मला कोणी हात लावू शकत नाही, मला कोणी हात लावायचा नाही आहे, जर हात लावला तर मग त्याचं काही खरं नाही आहे म्हणून. त्यानंतर मग रुचिता जी आहे ती म्हणते की नाही का की जी घेतलेली अंडी आहेत ती जर अंडी घेतली तर मग ती नेक्स्ट वीकमध्ये जी अंडी आहेत त्याचा काहीतरी हिशोब करायचा आणि ती जी इक्वली अंडी वाटून टाकायची. आता इथे रुचिता तू जर अंड्यांचं जे कॅप्टन आहे ते निवडून करेल ना, तिने सांगितले तर तू थोडंसं ऐक ना. तर तुला तिच्या वाकड्यातच जायचं होतं आणि वाकड्यात जायचं होतं तर मग तू आधीपासूनच प्लॅनिंग करून ठेवलं होतंस की हिच्या वाकड्यात जायचं आहे म्हणून. मग ती जर बोलतेस तर मग तुला ते पण ऐकून घ्यावं लागेल की ती काय बोलते. जी आहे ती डोळे मिटून पडलेली होती आणि त्यावेळेसच बरोबर मग राखी म्हणते की ती डोळे मिटले म्हणून तिने. त्यावेळेस मग त्यांनी पुन्हा एकदा जाते तिच्याकडे, कारण की सकाळपासून तिच्यासाठीच बजर 2-3 वेळा वाजले होते की ती झोपली आहे म्हणून. तर मग आता अशा वेळेस जर ती डोळे मिटून पडली आहे आणि तुझ्यासाठी दरवेळेस कोंबडा आरवतोय, आता अशा वेळेस कोंबडा आरवतोय तर त्यावेळेस बघ तन्वी कोलते जाणारच ना तिच्याजवळ, म्हणजे ती बोलणारच ना की 2-3 वेळा तुझ्यासाठी जर बजर वाजत असेल तर मग कोंबडा आरवत असेल तर मग कोणीही तिथं असेल तर ते तसंच करणार ना की तुझ्याजवळ जाऊन बोलणारच ना तुला. आता सकाळपासून तुझ्यासाठी बजर वाजते रुचिता, तर मग तू कुठंतरी मग तिला पोक करते असं त्याचा अर्थ होतो ना. आता त्यावेळेस ती म्हणते की मी डोळे मिटले नाहीत, मी विदिन सेकंदात म्हणजे सांगितलं होतं की मी जागी आहे म्हणून. तर मग ज्यावेळेस बिग बॉस बजर वाजवते त्यावेळेसच तुझे डोळे झाकलेले होते, त्यामुळेच बिग बॉसला थोडीच माहिती आहे की तू झोपलेस का नाही. पण डोळे मिटलेत म्हणजे बिग बॉस जर कोंबडा आरवतोय तर मग हेच होतं ना की तू झोपली आहेस म्हणून. आणि तू काय म्हणतेस की मला डॉक्टरांनी सांगितलंय, तर तू शांत राहा ना, तू कशाला भांडायला होतेस. एखाद्याचं जर डोकं दुखत असेल तर तो शांत बसतो, तो असं करत नाही की भांडायला उठत नाही
की माझं डोकं दुखतंय म्हणून भांडत बसते. एखादं जसं डोकं दुखतंय ना तर तो भांडत नाही, तो शांत बसतो. तुझं काय, तू चालूच म्हणजे चावी कोण देते आपल्याला ही बघतच असतेस आणि इथं तुला मुद्दा हवा तर तन्वीच्या विरोधात भांडायचा, तर बरोबर तू भांडायला सुरुवातच करतेस. आता इथे तन्वी जी आहे ती बर्फ आणायला लावते त्या प्रभूला, प्रभू पण त्याचा लगेच ऐकते, प्रभू बर्फ घेऊन येते. तर इथं मग तू काय रुचिता म्हणते की तू काय व्हाईस कॅप्टन आहेस का तिचं ऐकायला. तर मग इथे मग जे दाखवत जरा असं भांडण वगैरे ह्यांचं चाललंय, मग ते भांडण एवढं वाढतं की नाही का, की त्याच्यावरून परत मग जी तन्वी आहे ती म्हणते की तुम्ही बेडवरती पाय नाही ठेवू शकत, म्हणजे बेडवरची चप्पल घालून नाही झोपू शकत, ती चप्पल काढ म्हणून. तर इथे मग रुचिता जी आहे ती म्हणते की तू कोण मला सांगणारी चप्पल सांगणारी, तू माझी का आई आहेस का. आता इथे रुचिता तू तिची आई काढ, म्हणजे तू माझी आई आहेस का. तुला जर आईवरनं ट्रिगर होते तर मग दुसऱ्याची आई कशालाही करतेस. तू माझी आई आहेस का, तुला आई शब्दांवरनं ट्रिगर होते. मागच्या वेळेस तू म्हणलीस किंवा ट्रिगर होतं म्हणून, मग दुसऱ्याची आई करणारी पण तू कोण, तू तरी कशाला आई काढतेस मग तिचे. आता इथे मग जे तन्वी आणि ह्या दोघींचं भांडण झालेलंच आहे. मग भांडण झाल्यानंतर मग ती चपलीवरनं तो वाद वाढत वाढत मग शेवटी सागरकडे जातो. सागर म्हणतो की जे आपण घरात चप्पल घालतो, मी पण घरात चप्पल घालत नाही, पण इथं घालतो ना चप्पल, आम्ही पण चप्पल मग सगळ्यांनी बाहेरच काढली पाहिजे, कुणीच चप्पल नाही वापरायची. मग तिथं मुद्दा असा होता की बेडवरती कुणी चप्पल नाही घालायची म्हणून. तर ठीक आहे, तिचं पण असं म्हणणं होतं की बेडवर चप्पल नका घालू म्हणून. इथं विशाल म्हणतोय की नाही का की तू एका रूल एक लावतेस आणि दुसरा रूल लावतेस. मग काल मग राखी पण बसली होती, त्यावेळेस तू का नाही बोललीस, मग आत्ताच का बोलतेस, तुला जे रुचिताच्या विरोधात जायचं आहे का म्हणून तू बोलतेस का. तर मग इथे विशाल जो आहे तो पण बूट घालून एका ह्याच्यावरती बसला होता. त्यावेळेस मग तेव्हा प्रभू जो आहे तुमचं घेतलं तुम्ही काढा, ते बूट त्याच्यावरती ठेवायचं नाही म्हणून. तर मग इथे जो विशाल आहे तो सरळ तिला हडपळतो की नाही काय की तुझं ऐकणं म्हणून, तू करून सांगणार मला वगैरे. तर इथे विशाल पण थोडासा चुकला की नाही का की त्याला हडबडलं वगैरे. ठीक आहे, प्रभूचं पण चुकलं, प्रभूनं पण हात नाही लावायला हवा होता, पण प्रभू म्हणत होता की तू इथनं पाय काढ म्हणून. आता त्याची एनर्जी काय, तुझी एनर्जी काय विशाल सर तुम्ही नेमकं काय करताय, तर त्याच्यावरती कशाला जोर दाखवताय. तुमची बॉडी आहे मान्य आहे, पण तुम्ही इतक्या पण बॉडीमध्ये नका नाही करू बसून. आणखीन एक गोष्ट सांगायची म्हणजे इथं मग भांडण मिटल्यानंतर मग परत मग एक टास्क आलाय आणि टास्कमध्ये मग सांगितलं गेलेलं आहे की ज्या 2 फ्लॉप सदस्य आणि 2 टॉप सदस्य हे निवडायचे आहेत. 2 टॉप सदस्य जे आहेत ते ठरवणार आहेत की त्यांना कुठली चावी भेटणार आहे. त्यानंतर तो टास्क दिला आहे, त्यामध्ये अशा जोड्या टाकल्या होत्या की तन्वी, प्रभू, प्राजक्ता, त्यानंतर सागर आणि ती, विशाल, राखी, रोशन, सचिन आणि दीपाली हे होते. आता ह्यांच्यामध्ये सदस्यांमध्ये जे निवडायचं होतं की 2 टॉप सदस्य आणि 2 फ्लॉप सदस्य. यामध्ये राखी म्हणते की आम्ही दोघीजणी टॉप आहोत, तुम्ही जण फ्लॉप ठरवा. त्यानंतर विशाल म्हणतो की आम्ही दोघंजण टॉप आहोत, विशाल आणि अनुश्री, आणि हे दोघंजण फ्लॉप आहेत म्हणून. अशामध्ये निर्णय होत नव्हता की नेमकं कोणाला कोण निर्णय द्यायचा मध्ये. आता उद्या कळणार आहे की 2 टॉप आणि 2 फ्लॉप जे कोण आहेत ते आता उद्याच कळेल. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा आवडला नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.